रिलायन्स सगळ्यांचा लाडका आवडता स्टॉक. पण ह्या कंपनीची काय रियालिटी आहे ते आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. आणि त्याकरता चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करायचे, सगळा व्हिडिओ पूर्णपणे बघायचा आहे. चॅनलची मेंबरशिप आपण घेऊ शकता फक्त 59 रुपयामध्ये. त्यामध्ये तुम्हाला खास मेंबरसाठीच बनवलेले सगळे व्हिडिओज असतील ते तुम्हाला भेटतील. आणि जे काय तुमचे मेसेज असतील त्या मेसेजला प्रायोरिटीनं उत्तर सुद्धा मी द्यायचा प्रयत्न करतो. ओके, तर आता आपल्या सर्वांना माहिती आहे का रिलायन्स नाम ही काफी है. एक आपल्या याच्या निफ्टीमध्ये एक चांगला असं वेटेज असणारी कंपनी. पण बऱ्याच दिवसापासून आपण बघतोय का हा स्टॉक एका नॅरो रेंजमध्ये फसलाय. तो का बाहेर येईना? बाहेर येऊ शकतो, पण बाहेर जर समजा आला तर काय होऊ शकतं या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. कंपनीचा बिझनेस काय आहे, कंपनी प्रॉफिटमध्ये आहे का लॉसमध्ये आहे, ह्याही सगळ्या गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत. तर वेळ कशाला वाया घालवायचा, करूया आपण आपल्या या विषयाला सुरुवात. पहिली गोष्ट, रिलायन्स इंडस्ट्रीज ही जर बघितली आपण तर ही कंपनी मल्टी सेक्टरमध्ये काम करणारी कंपनी आहे. आता ह्या कंपनीचं जे मालक आहे किंवा जे फाउंडर आहेत ते सर्वांना माहिती आहेत. फाउंडर आहे त्याचे धीरूभाई अंबानी. आणि आता ही कंपनी सध्या आहे त्या कंपनीचे आपण असं म्हणूया प्रमोटर ते आहेत मुकेश धीरूभाई अंबानी. आणि आता जे कंपनीचं मी तुम्हाला सांगितलं का जे मेन काम चालतं ते काम चालतं 3 सेक्टरमध्ये. ओके, आता ह्या 3 सेक्टरमध्ये काम चालतं कंपनीचं. त्यामध्ये जो पहिला सेक्टर आहे तो आहे O2C. ओके, म्हणजेच ऑइल टू केमिकल. याचा जवळजवळ 57% वाटा हा रिलायन्सचा जो बिझनेस होतो त्या बिझनेसमध्ये 57% वाटा O2Cचा. 2 नंबरला रिटेल, रिलायन्स रिटेल. रिलायन्स रिटेलचा 23% वाटा हा टोटल बिझनेसमध्ये आहे. टोटल बिझनेसमध्ये 23% वाटा, म्हणजे हे झाले जवळजवळ 80%. आणि बाकीचा 20% वाटा रिलायन्स डिजिटल, म्हणजेच त्यामध्ये तुमचा रिलायन्स जिओ आला तर हा टोटली 20% वाटा आहे. म्हणजेच आता ह्या प्रकारे असा झाला 100% टोटल बिझनेस. म्हणजे O2C म्हणजे ज्याला आपण म्हणतो ऑइल टू केमिकल, हे एक कंपनीची जाण आहे. आणि तो बिझनेस कंपनीचा पहिला मेन बिझनेस होता. त्यानंतर हे बाकी रिटेल आणि परत डिजिटल हे नंतर डेव्हलप केलेले बिझनेस आहेत. पण अजून काही आपण बघतोय का या सगळ्या कंपन्यांचे एकत्रित रिझल्ट येतात आणि त्यामुळे कंपनीमध्ये आपल्याला मोठी ग्रोथ बघायला भेटत नाही. कंपनीनं जर ह्या ठिकाणी हा रिलायन्स रिटेल आहे तो सेक्शन जर वेगळा केला तर आपल्याला येथे वेगळे चित्र बघायला भेटेल. रिलायन्स डिजिटल आहे तोही वेगळा जर केला तर आपल्याला त्याही ठिकाणी कंपनीचे वेगळे चित्र बघायला भेटेल. आता आता आपल्याला बघायचं आहे का नेमकी काय आहे. बघा, या ठिकाणी तुम्ही बघू शकता इथे आपल्याला साधारणतः जो 57% रेव्हेन्यू दिसतोय तर हा 57% रेव्हेन्यू फक्त या ठिकाणी O2C मध्ये आहे. त्यामध्ये खास करून आपण बघतोय का क्रूड ऑइल रिफाईन केलं जातं. मॅन्युफॅक्चर जे आहे आपल्याला त्या ठिकाणी ट्रान्सपोर्टेशन फ्युएल्स, म्हणजे आपल्याला क्रूड ऑइल, ते क्रूड ऑइल पासनं त्या ठिकाणी फ्युएल बनवलं जातं. नंतर पॉलिमर्स असेल, त्याच्यानंतर आपला इलास्टोमर्स आहे, त्याच्यानंतर पॉलिस्टर आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या सेक्टरच्या अंतर्गत, या सेगमेंटच्या अंतर्गत ह्या सगळ्या केल्या जातात. तर रिलायन्स रिटेलमध्ये काय काय होतंय तर त्यामध्ये सगळ्यांना माहिती आहे आता रिलायन्स रिलायन्स स्मार्ट आहे, त्याच्यानंतर रिलायन्स फॅशन लाईफस्टाईल आहे, ग्रोसरीज आहे, फार्मा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर ह्या सगळ्या येतात रिलायन्स रिटेलच्या सेगमेंटच्या मार्फत. आणि त्यानंतर आता असे जर आपण बघितले तर 15,000च्या आसपास रिलायन्सच्या रिटेलच्या अंतर्गत टोटली 15,000 स्टोर्स आहेत. 15,000 स्टोर्स आहेत. आणि प्रत्येक दिवशी साधारणतः आपण बघतोय का साधारणतः फेब्रुवारी 2022 नंतर यांनी काय केलेलं आहे, सरासरी एका दिवसाला 7 स्टोर अशा प्रकारे यांची ग्रोथ चालू आहे. पुढचा आहे आपला रिलायन्स डिजिटल सर्व्हिसेस, अर्थात ज्याला जिओ आपण म्हणतो. या जिओचा त्या ठिकाणी 11% रेव्हेन्यू आहे. आणि इथे आपण ह्या ठिकाणी बघताय की ह्या जिओचे एकत्रित जवळजवळ 41 करोड सबस्क्रायबर आहेत. ओके, म्हणजे जो त्यांच्यावाला सबस्क्रायबर बेस आहे
तो सबस्क्रायबर बेस जवळजवळ 41 करोड आहे. तुम्ही म्हणाल बघ, आता जिथं म्हणतात करोड दोन्ही मुठ्ठी में 41 करोड म्हणजे खूप झाले. पण भारतातल्या जर आपण बघितलं असेल टेलिफोन मार्केट मधला, किंवा आपण असं म्हणूया जो आपल्या जे टेलिकॉम सेक्टर आहे, त्या टेलिकॉम सेक्टर मधला जर आपण टोटली सगळा त्यांचा मार्केट शेअर बघितला तर 36%, 36% त्यांचा मार्केट शेअर आहे. आणि बाकी आपण आणखीन एक गोष्ट महत्वाची आहे का जगातला 10%, तर जगामध्ये जेवढा डाटा कन्झम्पशन होतो त्यातला 10% हा जिओच्या मार्फत होतो. आणि आता ह्यामध्ये आपण बघू शकताय का इथे ह्या ठिकाणी म्हणजे ह्या रिलायन्स जिओच्या बिझनेसमध्ये जवळजवळ 67% हा जो काही सगळा हिस्सा आहे तो हिस्सा कुणाचा आहे? मुकेश अंबानींचा आहे. आणि त्यामध्ये आता पार्टनर पण आलेले आहेत, आपण तेही जाणून घेऊ. बघा इथे तुम्ही बघितलं असेल तर ह्या ठिकाणी तुम्हाला काय काय दिसते, त्यामध्ये तुम्हाला 67% हा सगळा हिस्सा आहे हा मुकेश अंबानींचा आहे. त्यानंतर इथे तुम्हाला मेटा म्हणजे त्या ठिकाणी फेसबुक आहे, त्यानंतर गुगल आहे, KKR आहे आणि त्यानंतर विस्टा इक्विटी आहे. तर ह्याही गोष्टी तुम्हाला म्हणजे ह्या जिओच्या अंतर्गत एवढे शेअर होल्डर आहेत या गोष्टी तुम्हाला माहीत असल्या पाहिजेत. ओके. आणि आता आपण त्या ठिकाणी जरा थोडं जाऊया पुढे. त्यामध्ये आपल्याला एक मी तुम्हाला मागे सांगायचं राहिले सेक्टर, त्यामध्ये त्यांच्यावाले मीडिया एंटरटेनमेंट बिझनेस तोही डिजिटल मध्येच आहे. आता यांच्याकडे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे नेटवर्क 18चं जे काय आहे त्याची जी ओनरशिप आहे ती आहे रिलायन्सकडे. म्हणजे तुम्ही जर बघता आपल्या ज्यावर CNBC आवाज असेल किंवा नेटवर्क 18 मराठीमध्ये नेटवर्क 18 लोकमत, तरी हे जे सगळे चॅनल आहे कलर्स MTV आहे, नंतर आपलं हिस्ट्री TV आहे, हे सगळे जे आहेत हे सगळे रिलायन्स डिजिटलच्या अंतर्गत येतात. म्हणजे यांनी काय केलेलं आहे वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये वेगवेगळ्या सेक्टरमध्ये यांचं कामकाज आहे. आपल्याला मेन बघायचं आहे का कंपनी नेमकी प्रॉफिट मध्ये आहे का लॉस मध्ये आहे ते. आणि मग आपण त्याकरता जरा बघूया कंपनीची बॅलन्स शीट. आता इथे तुम्ही एकंदरीत आपल्याला बघायचं आहे का बिझनेस काय आहे कंपनीचा, म्हणजे बिझनेस वाढतोय का कमी जास्त आहे का, ह्या गोष्टी आपण या ठिकाणी जाणून घेऊया. तर एक तुम्ही बघू शकता काय झालेलं आहे का बऱ्याच दिवसापासून कंपनीचा बिझनेस आहे ना तो एका नॅरो रेंज मध्ये आहे. म्हणून आपल्याला हा जो स्टॉक आहे तो ही एका नॅरो रेंज मध्ये ट्रेड करताना दिसतोय. तो का? इथे बघू शकता तुम्ही सप्टेंबर 2022ला एका क्वार्टरचा जो काय होता रेव्हेन्यू, अर्थात त्याला आपण धंदा म्हणतो बिझनेस म्हणतो, 2,29,00,000 रुपयाचा होता. आणि सप्टेंबर 2025 3 वर्षानंतर सुद्धा एवढी काय ग्रोथ नाही झाली, 2,54,00,000 इथपर्यंतच मजल मारलेली आहे. अजून 3 लाखाच्या वरती बिझनेस गेलेला नाही. नंतर ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन जे का सगळ्या कंपन्यांसाठी महत्वाचं असतं ते होतं 14% आणि 14 वरून 18% पर्यंत गेले. इथे जरा थोडीशी सुधारणा झालेली आहे. आणि आणखी सगळ्यात महत्वाचं आहे का जो नेट प्रॉफिट आहे तो किती आहे. तर या ठिकाणी नेट प्रॉफिट आपल्याला वाढताना दिसतोय. हा 2022च्या सप्टेंबर क्वार्टरला 15,512 करोड पर्यंत होता. नंतर वाढता 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 तुम्ही बघू शकता जो आता आपला सप्टेंबर क्वार्टरच्या अगोदरचा जून क्वार्टर आहे त्यामध्ये जो 30,000 करोड रुपयाचा प्रॉफिट झाला होता. पण आताही तो आता हा जो सप्टेंबर क्वार्टर आहे त्यामध्ये जो 22,000 करोडचा बिझनेस आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतोय. म्हणजेच कंपनीचा जरी सेल्स इतक्या मोठ्या प्रमाणात नाही वाढला पण त्या तुलनेमध्ये आपल्याला प्रॉफिट बाकी वाढताना दिसतो. म्हणजेच आपल्याला इन फ्युचर ह्या याच्यामध्ये स्टॉकमध्ये एक चांगल्या प्रकारे जी तेजी आहे ती तेजी आपल्याला बघायला भेटू शकते. थोडं पुढे जाऊया, आपण बघूया कंपनीवरती कर्ज किती आहे. आपण तेही बघितलं पाहिजे कारण नुसतंच आपल्याला हे बघून चालणार नाहीये. तर कर्ज आपण बघूया. तुम्ही म्हणाले अरे मुकेश अंबानी आहेत, कर्जाची गरज काय आहे, पैशाची रास पडलेली आहे. जरी रास पडलेली असली तरी सुद्धा कंपन्यांवरती कर्ज असतं. घेणं ही एक त्यांच्यासाठी क्रमप्राप्तता असते. टॅक्स वगैरे वाचवणं ह्या बाकीच्या सगळ्या गोष्टींसाठी ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. आता 2015 साली कंपनीकडे होतं कॅपिटल जे काही कॅश रिझर्व 2,15,000 करोड रुपये. पण कर्ज किती होतं? 1,68,000 करोड रुपये म्हणतोय मी. 1,68,215 करोड रुपये.
इतकं कर्ज कंपनीवरती होतं. ते वाढत वाढत आता 2025ला 3,74,000 करोड रुपयापर्यंत गेले. तुम्ही म्हणाले झोप नाही यायची एवढं कर्ज असल्यावरती? घाबरू नका. कंपनीकडे कॅश रिझर्व्ह म्हणजे आता काय होतं, कुठलाही बिझनेस करताना ज्यावेळेस आपण बिझनेस करतो त्यावेळेस आपल्याला एक कॅपिटल लागतं. खेळतं भांडवल आपण म्हणतो आपल्या भाषेमध्ये, ते खेळतं भांडवल 8,63,000 करोड रुपये आहे. कंपनीकडे खेळतं भांडवल 8,63,000 करोड रुपये पडलेले आहेत बँकेच्या खात्यात. कर्ज फक्त 3,74,000 करोड रुपये आहे. त्या तुलनेने 3,74,000 रुपये 3,74,000 करोड रुपयाचं कर्ज काहीच नाहीये. ओके. आणि आता प्रमोटर बघाया, कारण काय होतंय कधी कधी असं आपण बघतो का कंपनीमध्ये प्रमोटर्स गायब होतात, कंपनी देतात पब्लिकच्या गळ्यात घालून, पण तसं इथं आपल्याला बघायला भेटत नाही. मार्च 2017 साली प्रमोटरचा हिस्सा होता 46%. आता कंटिन्युअसली आपण बघतोय का 50%च्या आसपास कंपनी प्रमोटरकडे जवळजवळ 50% हिस्सा आहे. एफआय ते जवळजवळ 19% आहेत. डीआय जी म्हणजे भारतातील संस्थात्मक गुंतवणूकदार ते जवळजवळ त्या ठिकाणी 20% आहे. म्हणजेच कंपनीचे प्रमोटर कंपनी सोडून जाऊ शकत नाहीये. बिझनेस चांगला आहे, कॅश रिझर्व्ह चांगला आहे, बिझनेस इतका खास ग्रोथ नाहीये, म्हणजे इतका खास ग्रोथ होत नसला तरी कंपनी प्रॉफिट हा कंपनीचा वाढतोय. म्हणजेच आपल्याला कंपनीचा जो स्टॉक आहे हा स्टॉक इन फ्युचर एक चांगल्या प्रकारे वाढताना दिसेल. आता आपण येऊया ह्या आपल्या याच्यावरती स्टॉकवरती. पहिली गोष्ट, हे कुठल्याही प्रकारचं रिकमेंडेशन नाहीये, आपण ही गोष्ट इथे लक्षात ठेवा. आता हा चार्ट जर आपण बघितला तर चार्ट वरती तुम्ही बघू शकता जो आपला लाईफ टाइम हाय होता तो होता 1,610 रुपयाच्या आसपासचा आपला 2024च्या जुलै महिन्याचा. त्यानंतर स्टॉक मध्ये करेक्शन बघायला भेटलं आणि आता आपण बघतोय का हा बरोबर त्या ठिकाणी चाललेला आहे. 1,565 रुपये आता सध्या भाव आहे. लाईफ टाइम आहे 1,610 रुपये आहे आणि पॉसिबल आहे का लवकरच आपल्याला हा 1,610 रुपयाचा रेट पर्यंत त्या ठिकाणी घेऊन जाऊ शकतो. आणि तेव्हा आता ह्यामध्ये मी तुम्हाला सगळी रियालिटी सांगितली, कंपनीचा बिझनेस काय आहे, कंपनी प्रॉफिट लॉस मध्ये काय आहे, सगळ्या गोष्टी तुमच्यावर शेअर केलेल्या आहेत. अर्थात हे कुठल्याही प्रकारचं तुम्हाला खरेदीचं रिकमेंडेशन नाहीये. आणि त्यामुळे जर एखाद्याला वाटलं मला स्टॉक खरेदी करायचा आहे तो तुम्ही तुमच्या जबाबदारीवरती खरेदी करायचा आहे. पण एकंदरीतच कंपनी चांगली आहे, कंपनी गुंतवणुकीच्या लायक आहे, हे एक बाकी सत्य आहे. तेव्हा आता इथे थांबूया आपण, भेटूया परत नवीन विषयासह. तोपर्यंत जर आपल्याला माहिती चांगली वाटली असेल तर आपण आपल्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांपर्यंत. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका.